नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. 10 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आताचं जग हे रॅट रेस आहे. AIML, डिजिटल, ChatGPT, सोशल मीडिया, रोबोटिक्स हे सगळं आहे आणि त्याच्यामुळं पिअर प्रेशर आहे. आभासी दुनियेत आपण जास्त जगतोय. शेजारच्या माणसाशी बोलायच्या ऐवजी प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोकं घालून आहे आणि हे सगळं करत असताना खरंच मनाची शांती ढळून गेली आहे. पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या संत संप्रदायात समर्थ रामदास असतील, ज्ञानदेव असतील, या सगळ्यांनी सांगून ठेवलंय की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, ज्याला आपण आत्ताच्या सायकोलॉजीच्या भाषेत इमोशनल कोशंट डेव्हलपमेंट, ॲडव्हर्सिटी कोशंट डेव्हलपमेंट, रेझिलियन्स असं म्हणतो. पण इतक्या हजारो वर्षांपूर्वी त्यांनी या काळाची गरज बोलून दाखवली होती की सगळ्यात महत्त्वाचा EQ ठरणार आहे. IQ बेस्ड जीवन आपण जगतोय, पण जेव्हा लिडरशिप, मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, डे टू डे डिसिजन मेकिंग, अंडर प्रेशर काम करणं, मग ते स्पोर्ट्स असेल, पॉलिटिशियन्स असेल, कुठल्याही क्षेत्रात असू दे, हे जे सगळे बाकी बिहेवियरल स्किल्स जे आहेत, जे सॉफ्ट स्किल्स जे आहेत, म्हणजे फक्त टेक्निकल स्किल्स तुम्हाला जॉब मिळवून देईल, पण हे बाकीचे सगळे स्किल्स तुम्हाला जॉबमध्ये तरवून ठेवतील. हे बाकीचे EQ, सोशल कोशंट, क्रिएटिव्हिटी कोशंट, ॲडव्हर्सिटी कोशंट हे तुम्हाला जीवन जगायला मदत करतील आणि म्हणून ह्या कोशंट्सच्या डेव्हलपमेंटची खरंच खूप गरज असते. परवा एका वारकरी संप्रदायाच्या अभंगवारी या कार्यक्रमाला निवेदनाची संधी मिळाली. त्याच्यात एक छोटीशी गोष्ट होती की एक अनुभवी वारकरी असतात जे वर्षानुवर्ष वारीला जातात. तेव्हा त्याला एक तरुण मुलगा विचारतो की आजोबा, तुम्ही इतके वर्ष वारीला जाताय, जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग सांगाल का? आजोबा म्हणतात ठीक आहे, पण त्याच्या आधी तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कधी भांडी घासलीस का? तो म्हणतो हो अर्थातच. मग ते म्हणले काय शिकलंस तू भांडी घासण्यातनं? तो म्हणतो भांडी घासण्यातनं काय शिकणार? त्यावर ते हसून म्हणाले की भांडी बाहेरून कमी आतूनच जास्त घासावी लागतात आणि नेमकं तसंच आपलं सुद्धा असतं. आपल्याला बाहेरून कमी आणि मनाची स्वच्छता जास्त ठेवली तर आयुष्य खरंच खूप सरळ, साधं, सोपं होऊ शकतं. पण हे खरंच एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून तर मनाला वाऱ्यासारखी चंचलता, वाऱ्यासारखं मन म्हटले कारण ते इतकं चंचल असतं. एक अरविंद ढवळीकरांची सुंदर प्रार्थना आहे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. पुढं काय म्हणतात ते? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. कशी संध्याकाळ? संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. दिवसभर काम दे, पोटापुरता दाम दे, चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे. कष्ट आणि चारा दे, सोसायला जोर दे, खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे. ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे, श्रावणाच्या सेवेपरी थोडंसं इमान दे. तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा ठेवून या मरणा दे. मागू किती राहू दे रे, मागू किती राहू दे रे, सारे एके ठाई शोभू दे, वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे. आता हे असं सगळं सांगताना तिथं आत्ताची जेनझी होती. ती म्हणाली असं जर तुमच्यासारखं फक्त पांडुरंग पांडुरंग असं नामजपच करत बसलो असतो तर एव्हाना आम्ही चंद्रयानापर्यंत पोचलोच नसतो. बरोबर आहे. इथे कुणी तुम्ही फक्त हेच करा, कर्म करू नका, ॲडव्हान्स पुढे होऊ नका असं कुणीच म्हटलं नाही आहे. फक्त आताच्या जेनझीना हे समजून सांगावं लागेल की वारकऱ्यांचा ध्यास, वारकऱ्यांचं ध्येय पांडुरंग होतं. वर्षातला 1 महिना संसार, शेती सगळं बाजूला ठेवून त्याची योग्य ती अरेंजमेंट करून पूर्णपणे त्याला जाऊन पूर्ण वारीमध्ये ते चालणं आणि त्यातनं होणारे अभंग, कीर्तन, प्रवचन, यातनं जी एनर्जी तयार होत होती, यातनं जो शारीरिक त्यांचा एक्सरसाइज होत होता वारी करण्यात, चालण्यामध्ये, आणि शिवाय सतत जपनाम यामध्ये त्यांचं आध्यात्मिक ग्रोथ होत होती. मग आता ह्या मुलांना काय? चंद्रयानाच्या सायंटिस्टसाठी पांडुरंग कोण होता? चंद्र हा त्यांचा ध्यास होता. तेव्हा पांडुरंग हा प्रयत्न आहे. त्यांनी त्या ध्यासासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. तेव्हा प्रयत्न म्हणजेच पांडुरंग. आता फक्त ॲनॉलॉजी चेंज झाली. हे या मुलांना कळलं की ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस आणि पेशन्स हे जे 3 महत्त्वाचे गुण आत्ताच्या काळात फॉर व्हॉट एव्हर रिझन कमी होत चाललेत, त्याचं किती महत्त्व आहे हे आपण सगळ्यांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे. अदरवाईज जेनझी इज ॲब्सोल्युटली ग्रेट जनरेशन. खूप स्किल्ड आहेत, खूप एक्सपोजर आहे, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्यात केवळ
अप्रूफ नसणं कशाचं, पेशन्स कमी असणं, सतत चेंज हवं असणं, फोकस्ड नसणं, खूप हल्ली 3 सेकंद 5 सेकंदसुद्धा कोणी व्हिडिओ बघायला तयार नसतं. ह्या सगळ्या गुणांमुळं स्ट्रेस खूप वाढत चालला आहे, मानसिक विकार खूप वाढत चालले आहेत. अनफॉर्च्युनेटली ते आहेत हे कळत नाही आहे, ऑर एक्स्ट्रा अवेअरनेसमुळं लोक नको त्याचा विचार करतायत. जे झालं नाही आहे ते सिम्पटम्स ओळखून मला ते झालं आहे असे उलटे प्रकारही आपण बघतोय. तर ह्या सर्वांचा योग्य अवेअरनेस येणं खरंच खूप गरजेचं आहे. या सगळ्यातनं मला एवढंच सांगायचं आहे की काउन्सिलिंग ही आता काळाची गरज झाली. म्हणजे इतके दिवस वाटायचं की ठीक आहे, हे फक्त वेस्टर्न कंट्रीजमध्येच होतं, आम्हाला गरज नाही आहे. हो, पूर्वी आपलं एकत्र कुटुंब पद्धती होतं, आपलं मन मोकळं व्हायचं, आपल्याला 4 गोष्टी समजायच्या. पण आता एकत्र कुटुंब पद्धती पण राहिली नाही आहे. आता सगळ्यांना संवादाची गरजच वाटत नाही आहे. गुगल महाराज, ChatGPT आपल्याला सगळी उत्तरं देत आहेत, त्यामुळं आपल्याला वाटतंय आय नो एव्हरीथिंग. त्याच्यामुळं आपण इतके सगळ्यात गुरफटलो आहे की आपला स्वतःचा सेल्फ एस्टीम कसा आहे हे कुणाला माहितीच नाही आहे. मी सोडून आपण सगळीकडे लक्ष देतोय. आणि म्हणून इतके दिवस प्रोबेबली लोकांना वाटायचं की अरे काउन्सिलिंग ही आमची गरज नाही आहे, किंवा काही मिथ्स आहेत काउन्सिलिंगबद्दल की काउन्सिलिंग इज टू एक्सपेन्सिव्ह, काउन्सिलिंग इज नथिंग बट जस्ट अ पेड टॉक, राईट. पैसे देऊन आम्हीच बोलून फक्त तिथं शेअर करून यायचे, त्याचा उपयोग काहीच होत नाही. किंवा जे वीक मनाचे आहेत तेच काउन्सिलिंग करतात, किंवा काउन्सिलिंग सेशन्स विल बी एंडलेस, किंवा काउन्सिलिंग लोक आमची सिक्रेसी ठेवणार नाहीत, किंवा माझ्याबद्दल ते कुठेतरी जाऊन कुठेतरी पचकले, वेगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्याचं काही लोकांना टेन्शन असतं. किंवा काहींना वाटतं काउन्सिलिंगमध्ये काय वेगळं सांगतात, नुसतं जर्नलिंग करायला सांगतात, फक्त ॲक्टिव्हिटी कर, त्याचा काय उपयोग होणार, फक्त ज्ञानच देतात. काउन्सिलर्स डझंट डू एनिथिंग, ते फक्त कधी कधी नोट्स लिहून घेतात, किंवा दे जस्ट नॉट देअर हेड ऑकेजनली. हे असे खूप वेगळे वेगळे मिथ्स आहेत. पण किंवा काउन्सिलिंग एकदम क्रेझी लोक असतात तेच त्यांच्याकडे जातात, ज्यांना खरंच मेंटल इलनेस आहे, वेडे असतात तेच जातात, आणि शहाण्या माणसांना जायची गरज नाही आहे. किंवा मेन डझंट नीड काउन्सिलिंग असं वाटतं, कारण आपल्याकडे पुरुष रडत नाहीत, पुरुष भावना व्यक्तच करत नाहीत, आणि मग भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणून पॉसिबली ते ॲडिक्शनला वळतात, वगैरे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा काउन्सिलिंग म्हणजे फक्त शब्दांचा खेळ, काउन्सिलिंग म्हणजे फक्त इमोशन्सचा घोळ, असे सगळे बरेच वेगवेगळे गैरसमज आहेत. तर हे असं अजिबात नाही आहे. काउन्सिलिंग ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. काउन्सिलिंगमध्ये तुमचे थॉट्स चेंज करण्यासाठीचा प्रयत्न असतो. म्हणजे जे आपण कळतं पण वळत नाही जे म्हणतो, ते वळवणं ही ती कंप्लीट प्रोसेस असते. चेंज एकदा का थॉटमध्ये म्हणजे तुमच्या विचारांमध्ये बदल झाला, तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात केलं की मग तुमच्या फिलिंग्स, तुमचे ॲक्शन्स, आणि मग त्याच्यामुळं तुमचं होणारं बिहेवियर, आणि ती कंटिन्युटी ठेवली तर तुमचं बनणारी ती हॅबिट, आणि मग तशी ती तुमची बनणारी पर्सनॅलिटी, ही एक प्रोसेस आहे. आणि इथे काउन्सिलर्स ॲज अ थर्ड पर्सन completely unbiased opinion तुम्हाला देऊन, nowhere they will be guiding you or advising you, they are with you as your partners, they are helping you to come out of stress, and they are trying to give you relief using many different modalities and therapies. ओके, त्यामुळं दिस इज कम्प्लिटली सायंटिफिक प्रोसेस की जी माणसाच्या मनावरती काम करू शकते, जी ॲटलिस्ट सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ अवेअरनेस, ॲक्सेप्टन्स, ज्या गोष्टी आहेत, जे रिझल्ट आहे, जी सिच्युएशन आहे ती ॲक्सेप्ट करणं ही पहिली गरज असते. किंवा सेम गोष्टीकडे डिफरंट पर्स्पेक्टिव्हनं किंवा ॲप्रोचनं बघण्याची दृष्टी आपल्याला काउन्सिलर्स देऊ शकतात. कारण स्ट्रेंथ बेस्ड कोचिंगकडे ते आपला फोकस वळवू शकतात, आपला सेल्फ एस्टीम ते हाय करू शकतात. त्याच्यामुळे काउन्सिलर्स आर युअर पार्टनर्स, अँड कंप्लीट कॉन्फिडन्समध्ये आपण गोष्टी ओपन करून आपण त्यांच्या प्रोसेस थ्रू जाऊन थेरपीमधून, सेशन्समधून आपण बऱ्यापैकी चांगले चेंजेस घडवू शकतो. प्रत्येक काउन्सिलर हा मेडिसिन्स देतो असं नसतं. काउन्सिलर ही एंडलेस प्रोसेस नसते. जेव्हा गरज असेल तेव्हा मेडिकल किंवा इतर सर्व गोष्टी ज्या ज्या गरजेच्या आहेत त्या कराव्याच लागतात. पण म्हणून मला असं वाटलं की आपण हे काउन्सिलिंग रिलेटेड काही जे मिथ्स आहेत ते आपण दूर करायला हवेत. एक छोटीशी अजून एक प्रार्थना होती, ती म्हणजे जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. म्हणून म्हणतात ना की
while we must accept finite disappointment, but we should never lose our infinite hope. असं हा इन्फानाईट होप आपल्याला सतत काउन्सिलर्स देतात. त्याच्यामुळे फील फ्री टू रीच आउट टू देम. थँक्यू.